मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे अंगारकी चतुर्थी. मम्मी खिचडी बनवतेस ना? हा, खिचडी बनवते. हे बघ, मस्त साबुदाण्याची खिचडी बनवते. तुला देते नाश्त्याला. हो. दाखव माझ्याकडे. चला, आता खिचडी बनवून झाली. आर्याला देते नाश्त्याला. चल बाय आर्या. 1:30 वाजता येणार ना? अर्जुन सर, तुमचा असिस्टंट कोणत्या सेवेत आहे? आर्याला सकाळी जायचं होतं. आर्याने आज उपवास धरलाय. मला बोलली उपवास धरू का? तर म्हटलं छान आहे, चांगली गोष्ट आहे, उपवास धरायला सुरू करतो. पण तर अंगारकी चतुर्थीचा उपवास धरलाय तिने. आता माझी सगळी तयारी झाली. आता ती आल्यावर तिच्याबरोबर मी मंदिरात जाणार आहे आम्ही. तर मंदिरात खारघरचं गणपतीच्या बाप्पाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. खारघरचा राजा म्हणतात त्याला. तर आता आपण जाऊया मंदिरात. तुम्हाला पण घेऊन जाते. चला, तर आता झालंय माझं सगळं काम, आटपले घरातलं ऑलमोस्ट. तर देवाची मेन सकाळी पूजा केली, देव धुवून वगैरे साफ केली. आज अंगारकी चतुर्थी आहे. तर गणपती बघा मस्त पैकी फूल वगैरे छान दुर्वा लावले, धूप वगैरे दिवा वगैरे सगळं मस्त पूजा केली. इथे पण आमच्या कुलस्वामिनीचा कुलदैवत आहे, कुसुंबीची काळूबाई, तिच्या नावाने मी नारळ ठेवत असते. तर ते नारळ डेली आपण पाणी चेंज करायचं तांब्यातलं. तर रोजच असतो तो माझ्या देवारात. पण आता हिला छान असा कोंब आला आहे, त्याच्यामुळे मी हे बघा कोंब, तर ते मी आता बाहेर इथे ठेवलं आहे बाजूला. आता ते देवाऱ्यातच असतो माझा नारळ. हे बघा, आर्या आली आहे. तर आपण मंदिरात जायला निघूया. तुम्हाला पण गणपती बाप्पाचं दर्शन करवते. चला. खारघरचा राजा, हे बघा. आता आमचं मस्त दर्शन झालं. चाललो आम्ही घरी. आज अंगारकी चतुर्थी आहे. तर आपल्याला गणपती बाप्पाला मोदक आवडतात. तर तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक मी आज बनवणार आहे. तर तुम्हाला पण तुमच्या मी शेअर करते कशी बनवते, काय तुम्हाला पण दाखवते. चला. करता तुम्ही? मी मोदक बनवते. अच्छा. पहिलं मोदकाचं सारण बनवते. पहिलं तुंप टाकते का? तूप टाकते. हा. आणि नंतर आता त्याच्यावर खोबरं आपण बारीक खिसून घेतलेलं. अच्छा, खिसून घेतलेलं तुपामध्ये परतायचं. अच्छा, तुपामध्ये परतणार का? व्हेरी गुड. बघा असं मग परतायचं. हा, व्यवस्थित थोडं परत. तूप टाकलंय. अच्छा. असं बारीक गॅसवरच हलवायचं. चांगलं अच्छा. परतायचं. आम्ही अंगारकीला मोदक बनवतो. 6 महिन्यातून एकदा मोदक असतातच. सगळ्यांच्याच घरी असत मोदक बनवतच असतील ना? हो, मोदक पण 6 महिन्याचा अंगारचा मोठी चतुर्थी असते ना. बघा आता मी गूळ टाकला. हा, गूळ टाकलाय, खिसून गूळ टाकला. 1 वाटी खोबऱ्याचा किस आहे ना, हम्म. किसलेला
मग 1 वाटीच गुळ घेतला. अच्छा, 1 वाटी गोड. म्हणजे आपल्याला हे ना कमी जास्त काय हे करायची गरज नाही, कन्फ्यूज व्हायची गरज नाही. ओला छान नारळ आहे असं- ना हा? हा, ओला नारळाचं बनवलं. आता हे बघा, हे परतून झालंय आपलं. हा सागर बर. हो खोबऱ्याचं. बर. आता त्याच्यात आपण नंतर वेलची टाकायची, आधी नाही टाकायची. परतून बर. झालं ना. नंतर वेलची, हा म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो. हा, स्वाद टिकून राहतो. तुम्हाला येतं, तुम्ही पण हुशार आहे जेवणामध्ये. हम्म. छान जेवण बनवता तुम्ही. हां हां हा, जेवण येतं ना तुम्हाला हा बनवायला? हा, एकदम. किंचित असं झाल्यावर मीठ टाकायचं. हा. थोडं गोड पदार्थामध्ये हा, मीठ बरं. टाकायचं. थोडंसं. जास्त नाही, एकदम चिमूटभर. ओके. म्हणजे कसं पण करतो. ओके. कुठल्या पण गोड पदार्थामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे चव अजून वाढते. आता आपल्याला परतायचं. छान गोल्डन कलर आला. हा, ब्राऊन. तांदळाचं पीठ उकडते. उकळते का? दाखवते. हां दाखव. पीठ. हा, उकडायचंय आपल्याला. यस. तर हे तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा भर किंवा 2 चमचा साबुदाणा पीठ टाकलंय मी. बर बर. तर हे बघा पीठ आहे. चिकटपणा येण्यासाठी. आता आपल्याला आहे ना, आता 1 कप तांदळाचं पीठ आहे, म्हणजे 1.5 कप घेतलंय आपलं हे. तर मग आपण तेवढंच पाणी घ्यायचं. अच्छा. 1 कप तांदळाचं पीठ असेल तर 1 कप पाणी. 1.5 कप असेल तर आता मी अर्धा घेतली थोडं. बरं. तर हे दीड पट आहे. बस. झालं. मग आपल्याला छान उकळायचं. फास्ट गॅस केला. आता ह्याच्यात थोडंसं तूप टाकायचं परत. थोडंसंच टाका. हा, थोडंसं. देते पहिलं. स्टीलचं पातेलं कुठे ठेवतो? स्टीलचं पातेलं मोठं आहे ना, ते छोटं बरोबर आहे. बर. आता थोडंसं मीठ टाकायचं त्याला. मीठ. हां चालू केलंय. पाण्याला उकळी आली का? हा. हां, आता पीठ टाकणार काय? आता पाण्याला उकळी आली ना, इथे बघा. हळूहळू. इथे बघा. हां, आता आपण हे पीठ टाकूया. पीठ गॅस टाक. बारीक कर. गॅस बारीक करा. उकडीचे मोदक. हो, तांदळाच्या उकडीचे मोदक. छान. मस्त हलवलं ना, असं मिक्स हा. केलं छान. हां येस. आता बारीक गॅसवर आपल्याला 2-3 मिनिटं ठेवून द्यायचं. झाकण मारू. हा. हां, बारीक केला गॅस. झाकण मारा. पुढे तुम्हाला दाखवतो. त्याचं स्लाट येते. हां ठीक आहे. हा, बस झालं. हो. बघूया ओके. आपण. बरं, हे बरं. बघा. हां येस. हे तर झालं. हां आता आपण ताटात काढायचं हे. हां. एक टाका. आता आपण ताटात पीठ काढलंय ना उकडलेलं. अच्छा. तर हे गरम आहे ना, तर ह्याच्यामुळे बटाट्याचं हा. स्मॅशर आहे त्याने हां कसं हे करायचं. अच्छा. म्हणजे एकत्र म्हणजे येते. गरम आहे ना ते. एक प्रकारचं मळणं होत आहे हा. ते. अच्छा. असं. एक जीव करता का? किंवा पेल्याने पण करतात, हां हां. पण मी आता अशी ह्याने करते. चांगलं आहे. स्मॅशरने. हां म्हणजे गरम आहे, आपल्या हाताला चटका पण नाही लागणार आणि मिळून येईल ते गरम गरम. बरं. एक जीव होईल. हा, एक जीव. हे घ्या. हे बघा, छान मळलं असं. कोण पण तेल लावून पण असं असं करतं, अशी वाटी तयार करतात. मी पीठ घेतले. हे बघा, अशी पाणी तयार. हे बघा, झाले आपले मोदक करून. काही आकार हाताने दिले आणि काय काय साच्याने दिले. 21 पेक्षा जास्त मोदक झालेत. आता उकडूया आपण, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, पाणी गरम झाले. पाणी गरम झाले तर हे ठेवते चाळ. आणि मग हे झाकण. बघा, झालेत. आता काढूया आपण नैवेद्य तयार करताना. खीर बनवते मी. मस्त अशी खीर झाली आपली. हे बघा,
नैवेद्यासाठी चपाती, बटाट्याची भाजी, डाळ हा. भात, चवळीची भाजी, खीर बनवली 21 आणि मोदक. 21 मोदक गणपती बाप्पासाठी. हे आहे आजचं स्पेशल, गणपती बाप्पासाठी मोदक. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. चला आता नैवेद्य दाखवूया, आरती करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती. ओशे करुणा विस्तारी, वारी वारी जन्मा मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, महिषासुरमर्दिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवन भुवने पाता तुझ्याशी नाही. चारे शमले परपोटी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. उंदीर मामा की जय. मला कापड मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तुगाल कोटी. सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती लागू दे, पैसा पाणी येऊ दे, दुःख दारिद्र्य दूर करू दे, सगळ्यांचं आयुष्य चांगलं राहू दे, आरोग्य चांगलं राहू दे, हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. तर मग व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.